विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्याबरोबर आहेत। सुधीरभाऊ, राज ठाकरे यांनी आज थेट जे लोकप्रतिनिधी पक्षांतर करतात आहेत त्यांना थेट देहविक्री आणि त्याच्यानंतर वेश्याची उपमा दिलेली आहे। देहविक्रीसाठी लोक बाजारात उभे आहेत आणि ग्राहक देखील तयार आहेत, अशा पद्धतीची त्यांनी टीका जी आहे ती पत्रकार परिषदेतून केली। असं आहे की ते अतिशय मोठे नेते आहे, त्यांना कोणत्या शब्दाचा उपयोग करावा हा त्यांना अधिकृत लायसन्स आहे, तो अधिकार आहे। प्रश्न साधे आहे, रावणागा विभीषणाने सोडग, त्यांनी काय पक्ष बदलला? माननीय शरद पवार साहेबांनी वसंतदादा पाटलांना सोडग, तर तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे? आयाराम गयाराम संस्कृतीच्या बद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही उद्धव साहेबांना व शिवसेनेला सोडून मनसे केली, तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे? आज माननीय छगन भुजबळ साहेब शिवसेना सोडून गेले, माननीय गणेश नाईक साहेब गेले, माननीय नारायण राणे साहेब गेले, तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे? सिंडिकेट इंडिकेट काँग्रेस जेव्हा झाली तेव्हा त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? 1952 नंतर अशा अनेक घटना देशात घडल्या, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर मला वाटतं की मग जे शब्द ते वापरत आहेत त्या शब्दाच्या संदर्भात त्यांनी निर्णय करावा। सन्माननीय शरद पवार साहेबांबद्दल त्यांची काय भूमिका आहे हे त्यांनी सांगावं। आता अशा शब्दाचा उपयोग करून हा लोकांचा अपमान आहे, लोकांनी निवडून दिलं आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मग तिकीट अशा चांगल्या लोकांना द्या ना। आता आमच्यावरही प्रयोग होतात, तर आम्ही गेलोत का? आम्ही गेलो पक्ष सोडून? 15 वर्ष विरोधात राहिलो, आम्हालाही स्वर्गीय RR पाटील म्हणायचे या मंत्री करतो, आम्ही नाही गेलो, कारण आमच्यामध्ये विचार निश्चित केला। तुम्ही स्वतः शिकवणूक वाईट देता। 24 ऑक्टोबर 2019ला जर उद्धव साहेबांनी 2,30,58,525 मतं दिली होती ना, 56 आमदार त्यांचे आले, 105 आमचे आले, जर तेव्हा उद्धव साहेबांनी असं म्हटलं असतं नाही जनतेने आपल्याला एकत्रित निवडून दिलं, तर आज अशी अवस्था झाली नसती। जर तुम्ही आपल्या 10 वर्षाच्या मुलाला विस्कीची बॉटल आणायला पाठवाल आणि असं समजाल की तो छोटा आहे, तर लक्षात ठेवा त्यालाही सवय लागायची शक्यता नाकारता येत नाही। आता जी सवय तुम्ही लावता, बंडखोरी, गद्दारी, बेईमानी, तर तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडून काय लोक शिकणार नाही? परंतु तुम्ही म्हटलात की तुमच्यासोबत देखील प्रयोग झाला, तुम्ही देखील पक्ष सोडला नाही, तुमच्याबद्दल काय झालेलं असं घडलेलं की पक्षामध्ये असा प्रयोग झाला की तुम्हाला समोरच्या पक्षाकडनं ऑफर येत होत्या? नाही, माझ्यावर प्रयोग म्हणजे तुम्ही आमच्या पक्षात या, तुमचा पक्ष कधीच सत्तेत येऊ शकत नाही असं म्हणतं का जायचं ना? या आमच्या पक्षात, आम्ही गेलोत का त्यांच्या पक्षात? आम्ही सांगितलं जीना यहाँ मरना यहाँ, अगले जन्म में भी हमको याद आया तो हम यही पार्टी में रहेंगे। परंतु तेच राज ठाकरे असं देखील म्हणतात की ही सगळी सिस्टम जी आहे सत्ता पत्त्यांप्रमाणे उभी आहे, जर वरचा पत्ता हल्ला तर मोदी देखील पडले जातील, या सगळ्या सिस्टममधनं, या सत्तेमधनं बाहेर होतील। नाही, स्वप्न रंजन करायला काय पैसे लागतात का? आमच्याकडे मराठी कविता होती, गणपतवाणी बिडी पितांना चावायचाच नुसतीच काडी, मनाशीचा न मनायचा की या जागेवर बांधील माडी। आता तुम्हाला स्वप्नरंजन की मोदीजी पत्त्यासारखे, अरे मोदीजींची बरोबरी या देशात सध्या तरी आहे का हो एक नेता? अहो, बाकी पक्षाच्या नेत्यांनी स्वतःचा परिवार बसवण्यासाठी देश सोडगा, या नेत्यांनी देश घडवण्यासाठी परिवार सोडगा, एवढं लक्षात घ्या। त्यांचा भाऊ, त्यांचे नातेवाईक कधी पाहिलेत का आपण? नाही तर अनेक जण तर आपले पोरच सर्व आघाड्या मोर्चे सर्व पोरांनाच देतात। आपण मोदीजींबद्दल काय बोलतोय? ठीक आहे, आपल्या देशामध्ये अतिशय उत्तम लोकशाही आहे, चौकात उभा राहून देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा काहीही बोलू शकतो, ठीक आहे, पण म्हणून बघायचं का? हे पथ्य आपापल्या कृतीनुसार ठरवलं पाहिजे। परंतु त्या लोकांनी आता आत्मचिंतन करणं गरजेचं नाही का? ज्या पद्धतीने सगळं एक लोकप्रतिनिधी, एक कार्यकर्ते त्यांची सगळी साथ सोडतात आहेत, आता त्यांच्याकडनं ही सगळी खालच्या पद्धतीची टीका होते, पण त्या लोकांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। कारण संजय राऊत देखील म्हणतात की आता आत्मचिंतनाची गरज आहे म्हणून आज त्यांच्याकडनं हे वक्तव्य आहे।
नाही, मी तर म्हणतो यांनी आत्मचिंतन करूच नाही. यांनी आत्मचिंतन केलं तर कदाचित यांचे लोक आमच्याकडे येणार नाही. यांनी आत्मचिंतन न केलंच बरं. धन्यवाद. सुधीर मुनगंटीवार होते, ज्येष्ठ भाजपचे मंत्री. त्यांनी सांगितलं की आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणी उठून कधी कोणावरती कशाही पद्धतीने टीका करत आहे, अशा पद्धतीचं मत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.